नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. शहर झोपेत असताना एखाद्या बुलेटच्या फटाक्यासारखा कर्कश आवाज अचानक कानठळा बसवतो. दुपारच्या वेळी मुले या आवाजाने दचकतात, वृद्धांची झोप मोडते आणि पादचारी घाबरून जातात. अशा बेजबाबदार वाहन चालकामुळे निर्माण होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता ठोस पावले उचलली आहेत. बुलेट वाहनांवर अवैध सायलेन्सर बसून कर्कश आवाज करत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रकारामुळे केवळ ध्वनी प्रदूषण वाढत नाही, तर सार्वजनिक सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत असल्यामुळं नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. जनहिताचा विचार करून वाहतूक पोलिसांनी प्रमुख चौक, गर्दीचे रस्ते आणि संवेदनशील परिसरात तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान अवैध सायलेन्सर आढळल्यास संबंधित वाहनांचा सायलेन्सर जप्त करण्यात येत असून मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलं, रस्ते कोणाच्या करमणुकीसाठी नसून सामान्यांच्या सुरक्षितता आणि शांत जीवनासाठी आहेत. नियमांचं पालन करून जबाबदारीनं वाहन चालवावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं. शांतता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जनहितासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं परभणी शहर महापालिका निवडणूक 2025च्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कोळगे, निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉक्टर केदार खटिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडणार आहेत. परभणी शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती संपर्क कार्यालय, संजीवनी पेट्रोल पंपाच्या बाजूला वसमत रोड, परभणी येथे उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं. परभणी शहरातील कचरा, पाणी आणि आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून महापालिका शहरामध्ये सुखसुविधा पोहोचवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. शहरातील नागरिकांना सुविधा पोहोचवले तर दूरच, उलट परभणी शहर कचऱ्यामध्ये आणि खड्ड्यामध्ये जाते असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज परभणी शहर महापालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असं नामकरण केलं. परभणी शहरामध्ये मागील 4 वर्षापासून प्रशासन आहे, पण परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री हे परभणीचे असतानाही परभणी शहरातील नागरिकांना महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही, ही गंभीर बाब असल्याचं बोधने यांनी स्पष्ट केलं. परभणी महानगरपालिका ही शहरातील राजकारण्यांनी आणि नगरसेवकांनी आळीपाळीने लुटली. शहरातील नेते, राजकारणी, नगरसेवक आणि महानगरपालिकेतील काही अधिकारी हे स्वतः गुत्तेदार असून बोगस बिले करून परभणी शहरातील नागरिकांकडून जमा झालेल्या टॅक्सचा पैसा हा गुत्तेदारांची बिले काढण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख केशव जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, रामेश्वर जाधव, उद्धव गरुड, ॲटो रिक्षा शहर प्रमुख शंकर दामोदर, सुरेश आगलाबे, नारायण धुमाळ, हेमराज गरुड, राहुल शिवभगत, शैलेश नवघडे, संतोष जोंधळे, संतोष वाघमारे आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान ही विशेष मोहीम जिल्हाभर राबविण्यात आली. ही मोहीम दिनांक 6 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आल्याची माहिती हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन गायकवाड यांनी केलं होतं. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व 563 ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक कचरा संकलन, प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती तसेच श्रमदान उपक्रम यावेळी राबविण्यात आले. परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र
त्रिधारा देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी इंजिनियर शिवाजी शेषराव भरोसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अपरंपार ईश्वरी कृपा तसेच सर्व भक्तगणांच्या प्रेम आशीर्वादातून ही निवड झाल्याची भावना भरोसे यांनी व्यक्त केली. या निवडीसह देवस्थान समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये सचिवपदी माणिक शिंदे, उपाध्यक्षपदी ज्ञानोबा जावळे, कोषाध्यक्षपदी नामदेव चव्हाण तर सहज सचिवपदी रामेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना शिवाजी भरोसे यांनी ही निवड म्हणजे ईश्वराने दिलेला सेवाधर्म निभवण्याची पवित्र संधी असल्याचं सांगितलं. देवस्थानाचा सर्वांगीण विकास, भक्तांची सेवा तसेच धार्मिक परंपरेला जतन करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प शिवाजी भरोसे यांनी यावेळी व्यक्त केला. या बिनविरोध निवडीनंतर भाविक, मान्यवर आणि ग्रामस्थांकडून नवनियुक्त अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. ओंकारनाथ महाराजांच्या कृपेनं देवस्थानाच्या कार्याला नवे बळ मिळेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.